या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय नामदार माणिकरावजी ठाकरे साहेब. ऐकूयात अध्यक्षीय भाषण. सांगवी दारव्हा तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या आज कृषी विकास विज्ञान केंद्राचं इमारतीचं आणि हॉस्टेलचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलं. आणि या प्रसंगी जे आपल्याला पाहुणे म्हणून अत्यंत महत्त्वाचे आणि विदर्भातील विकासाच्या कृषी विकासाच्या दृष्टिकोनातून ज्यांनी अनेक कार्यक्रम PKVच्या माध्यमातून राबवले आणि त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या निश्चितच विदर्भातील शेतकऱ्यांचा विकास साधेल अशा प्रकारची शाश्वती आणि अशा प्रकारचे मार्गदर्शन आपल्यासमोर आताच थोडा वेळ ज्यांनी केलं ते सन्माननीय डॉक्टर शरदजी गडाख साहेब, कुलगुरू पंजाबराव कृषी विद्यापीठ. या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र यांच्या पूर्ण महाराष्ट्रामधल्या कृषी विज्ञान केंद्राची ज्यांच्यावर जबाबदारी आहे. गुजरात राज्य आहे, गोवा राज्य आहेत. अत्यंत धकाधकीच्या आणि महत्त्वाच्या या वेळेमधून ते आपल्याकरता त्यांनी वेळ काढला आणि ज्यांच्या माध्यमातूनच आपल्याला कृषी विज्ञान केंद्राचा विकास करायचा आहे, शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे. सन्माननीय सुब्रत कुमार रायजी जे संचालक आहेत अटारी पुण्याचे आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय SR काळभांडेजी अधिष्ठाता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉक्टर संजय भोयरजी सहयोगी अधिष्ठाता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, मॅडम डॉक्टर अंजलीताई गद्देरवार सहयोगी अधिष्ठाता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, शाकीर अली साहेब डॉक्टर त्यांची माझी ओळख ज्यावेळेला बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये पवार साहेबांनी जे निर्माण केलं त्यांना त्या ठिकाणी प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून ते त्या ठिकाणी होते. त्यावेळेला त्यांची भेट झाली. शाकीर अली साहेब, सन्माननीय जिल्हा कृषी अधिकारी मनोज कुमारजी ठाकरे साहेब, प्राध्यापक अमरावती दुर्गे सर, डॉक्टर कोष्टी सर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, देशमुख सर विजय देशमुख सर महावीरचे यवतमाळचे प्रमुख आणि या निमित्तानं सन्माननीय गडाख साहेबांसोबत जे या ठिकाणी आले प्रवीणभाऊ सावरकर सचिव कृषी विज्ञान केंद्र अकोल्याचे ते सुद्धा या निमित्तानं उपस्थित राहिले. त्याचबरोबर आमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ हिरवेजी, राहुल ठाकरे, अतुल ठाकरे विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांनी सातत्याने या केविकेकडे त्यांनी प्रयत्न केले आणि लक्षही त्यांनी जे घातलं. आणि त्याचबरोबर राठी इंजिनियर जे आमचे मित्र आहेत त्यांनी संपूर्ण संस्थेच्या ज्या नवसंजीवनी शिक्षण संस्था आहेत त्या सगळ्याची इमारतीच्या बांधकामामध्ये अत्यंत मोलाचं सहकार इंजिनिअरिंगच्या संदर्भामध्ये त्यांनी दिलं. आमचे सहकारी आहेत, मित्र आहेत. त्याचबरोबर यांचासुद्धा उल्लेख अग्रवालजी पाटील त्यांनी सुंदर अशा प्रकारची इमारत, विशेष सांगायचं म्हणजे या इमारतीमध्ये सर जेवढे आपण पैसे दिले असेल आम्हाला पुण्यावरून मिळाले असतील त्यापेक्षा जास्तच पैसा आम्ही इमारतीमध्ये टाकला. त्याच्यातून कमी केलं नाही, उलट जवळून 50 ते 60 लाख रुपये जास्त जरी गेले तरी चालेल, पण ती इमारत चांगली झाली पाहिजेत आणि तशा प्रकारचे प्रयत्न केलेत आमचे अशोकराव ठाकरे संस्थेचे. ते पाहतात त्यांनी आपल्या याच्यामधनं अशा प्रकारची मदत या केविकेला या ठिकाणी इमारत बांधत असताना केली. एकूणच ह्या सगळ्या संस्थेमध्ये सर्वांनीच आज मोठ्या संख्येनं सर्व सन्माननीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, नेते आहेत, ज्यांच्या विविध केविकेशी संबंध आला असे उपस्थित सर्व सन्माननीय मित्र, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व शेतकरी बांधव, माझे फार जवळचे प्रेमाचे सर्व मित्र, अनेकांची नावं या ठिकाणी घ्यावं लागतात. बाबू पाटील, शामराव बापू असेल, हे सर्वच या ठिकाणी बसलेले आमचे पंढरी सिंहजी असतील आणि अनेक जण आमचे अध्यक्ष सगळेच शेतकरी आहेत. एवढंच मी आज उल्लेख करीन. सर्व ज्येष्ठ माझे सहकारी मित्र आणि उपस्थित माझ्या मित्र, सर्वप्रथम याच्या केविकेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला उल्लेख झाला किंवा हा समारंभ या ठिकाणी पार पडतोय त्यावेळेला सन्माननीय देशाचे सन्माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब
यांनी जर सहकार्य केलं नसतं तर KVK या ठिकाणी उभं राहू शकली नसती, मान्यता मिळाली नसती. त्यांच्या सहकार्यामुळं आज मी KVK केंद्र या ठिकाणी निर्माण करू शकलो. आणि त्याकरता जे प्रयत्न केले असतील, अतुलने असेल, राहुलने असेल, आम्ही सातत्याने संपर्क ठेवून, परंतु पवार साहेबांचं फार मोठं योगदान आजच्या या KVKच्या इमारती उद्घाटन मी जाणून त्याचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो. शेतीविषयीचं सुरुवातीपासूनच माझं प्रेम राहिलं, प्रेम म्हणा किंवा शेतकरी कुटुंबातच जन्मल्यामुळं सगळ्या ठिकाणी शेतीमध्ये जाणं, शेतीमध्ये त्या ठिकाणी वाफे वलवणं, शेतीला पाणी घालणं, गड्यांसोबत राहणं, मजुरांच्या पाठीमागे राहून काम करून घेणं आणि त्यासोबतच मला राजकीय थोडीशी आवड असल्यामुळे, सामाजिक आवड असल्यामुळं समाजामध्ये ज्यावेळेला गडाखसाहेब आम्ही वावरलो त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही एकच पाहत होतो की गरीब शेतकरी आहेत त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून एक सुरुवातीला मी किसान सेवक युवक मंडळ स्थापन केलं होतं गावातच. आणि त्या युवक मंडळाच्या माध्यमातून ज्यांची शेती गरीब माणूस असेल, आदिवासी असेल किंवा जे त्या ठिकाणी निंदन करू शकत नाही, लागवड करू शकत नाही, अशा शेतकऱ्यांच्या व त्या ठिकाणी बांधावर जाऊन त्याला मदत करणे हा आमच्या किसान सेवक युवक मंडळ ज्यावेळेला काढलं होतं. कारण त्यावेळेला आम्ही इतर स्पोर्ट्सचे काही सामने घेत होतो, कबड्डी गावामधले जे आपले असतात ते, परंतु मूळ उद्देश दिवसाचा शेतकऱ्यांना मदत करणं. त्यावेळेसपासून आम्ही शेतीच्या संदर्भामध्ये सातत्यानं मी लक्ष घातलं म्हणा किंवा मला त्याच्यामधून आवड निर्माण झाली. आणि त्यानंतर सुद्धा आज बापूंना या ठिकाणी साखर कारखाना, किसान साखर कारखाना आम्ही या ठिकाणी मानधनाजींनी, जे आमचे माझ्यापूर्वी आमदार होते, त्यांनी त्या ठिकाणी हा कारखाना काढायचं ठरवलं. पहिले सूतगिरणी काढायचं ठरवलं, कारण आम्हाला वाटत नव्हतं साखर कारखाना आम्ही काढू शकू म्हणून. पण जय किसान साखर कारखाना नावसुद्धा त्यावेळेला सूतगिरणीला आमचं द्यायचं ठरलं होतं, जय किसान सूतगिरणी. पण सूतगिरणीवरून मग साखर कारखान्यावर ज्यावेळेला नाव आलं तर नाव मी सांगितलेलं काही बदल केलं नाही. त्यामुळे जय किसान साखर कारखाना म्हणूनच त्या ठिकाणी नाव राहिलं. म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही करता येईल ते करण्याचा सातत्याचा माझा प्रयत्न राहिला. आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल आजसुद्धा शिक्षण संस्था माझ्याकडे आहे, परंतु मी अग्रणी या ठिकाणी कृषी महाविद्यालय दारव्याला त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि कृषी विद्यालयाच्या माध्यमातून, महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही एक सर्वांना शेतीवर जायला, शेतीमध्ये त्या ठिकाणी आपण प्रात्यक्षिकं घेतली पाहिजे, मुलांना प्रशिक्षण त्या ठिकाणी शेतीच्या माध्यमातून मिळालं पाहिजे. आणि त्याचबरोबर नंतर ज्यावेळेला KVKचा विषय आला तर माझ्या मनामध्ये सातत्याने हे राहिलं की शेती, यवतमाळ जिल्ह्यामधले शेतकरी अत्यंत कोरडवाहू असलेले शेतकरी आहेत, गरीब शेतकरी आहेत. आत्महत्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कुठे महाराष्ट्रात झाल्या असतील तर त्या शेतकऱ्यांचं झालं. आणि शेतीच्या संदर्भामध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत देण्यासाठी म्हणून सुद्धा विधानसभेत पहिल्यांदा जे 1 लाख रुपये देण्यात आले ते माझ्या प्रस्तावावर आले. 40 आमदार मी मांडलेल्या प्रस्तावावर बोलले. आणि त्यानंतर मनोहर जोशी त्यावेळेला मुख्यमंत्री होते, ते मान्य करायला तयार नव्हते. त्यांना सांगितलं अशी आत्महत्या झाली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. त्यांनी सांगितलं जर अशा प्रकारे आत्महत्या झाली असेल तर मी त्या ठिकाणी स्वतः येईल त्या शेतकऱ्यांकडे आणि तुमच्या हाताने तो चेक देईल. आणि पहिले त्यांनी मान्य केले नाहीत, नंतर ते मान्य केल्यावर स्वतः हेलिकॉप्टरने आले यवतमाळवरून. मला हेलिकॉप्टरने बसवलं. वास्तविक मंत्री होते त्यांचे BJPचे, त्यांना कोणाला सोबत घेतलं नाही, मला सोबत घेतलं. आणि ते घेऊन आम्ही किनीवळगीला आलो. आणि त्या ठिकाणी जे ठाकरे म्हणून कुटुंब होतं त्यांच्या घरचं त्या ठिकाणी शेतकरी वारला होता, त्यांनी आत्महत्या केली होती त्याच्यावर कर्ज असल्यामुळं. आणि ते 1 लाख रुपयाचा चेक त्यांनी काढला. त्यांनी सांगितलं माणिकराव तुमच्या हाताने द्या. म्हटलं नाही साहेब तुम्हीच द्या. तो बोलण्याचा भाग होता, परंतु तुम्हीच दिले पाहिजेत. आणि त्यावेळेसपासून 1 लाख रुपये जे मयत झाले शेतकरी आहेत, ते आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये मिळायला त्यावेळेसपासून सुरुवात झाली. हे सर्वांना माहिती आहे. परंतु शेतीच्या संदर्भामध्ये जिव्हाळा, आणि त्यासाठी माझं एकच सांगणं होतं, आमचे शास्त्रज्ञ आहेत
आपण जे आम्हाला KVKला दिलेले आहे आणि सहाय्यक शास्त्रज्ञांना चांगल्या प्रकारे सुशिक्षित आहेत, त्या विषयाचं पूर्णपणे ज्ञान आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 1-2 जे लोक असेल अधिकारी बसलेले, त्यांचे इतकं ज्ञान असलेले अशा प्रकारचे सहाय्यक शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याकडनं फायदा आपण करून घेतला पाहिजे हे मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो. तशा प्रकारच्या सगळ्यांचे मोबाईल नंबर आहेत. प्रत्येकांना फोन करून काहीही रोग आला, तुमच्या एखाद्या पानावर आला त्याचा फोटो काढा आणि त्या ठिकाणी लोड करा. तुम्हाला इथून मार्गदर्शन मिळेल आणि ते सातत्यानं KVKमधून मार्गदर्शन मिळते आहे. या ठिकाणी आम्ही माती तपासणी या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला मदत मिळत होती राज्य शासनाकडनं, परंतु आता त्यांनी ते बंद केली की माती तपासणी शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. माती तपासणी जर त्या ठिकाणी झालं तर मग शेतीमध्ये काय टाकावं काय नाही त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळू शकतं. परंतु त्यासाठी ही योजना बंद झाल्यामुळं आम्ही पाठपुरावा करतो आहोत की केंद्र सरकारकडनं आपल्याला अशा पद्धतीनं माती परीक्षणाकरता सुद्धा त्या ठिकाणी ती व्यवस्था आपण करून दिली पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी जे अटारी साहेब बसलेले आहेत त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित बऱ्याचशा गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसायाच्या संदर्भामधला विषय असेल किंवा गांडूळ खताची निर्मिती असेल किंवा वेगवेगळे त्या ठिकाणी जे काही प्रयोग होते PKVमध्ये ते आम्ही या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आणू. त्याचा प्रचार किंवा लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल ते सातत्यानं प्रयत्न या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या सहाय्यक शास्त्रज्ञाच्या आणि आम्हाला जे काही सहकार्य कृषी अधिकाऱ्याकडनं सुद्धा जिल्ह्याच्या लाभतं, त्यांच्याकडे येणाऱ्या योजना असेल, त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या त्या स्कीम असतील, त्या सगळ्यासुद्धा आम्हाला सहकार्य करतात. एकत्रपणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये कृषीच्या संदर्भामध्ये नवीन आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपलं उत्पन्न वाढवायला पाहिजे ही आमची रास्त अपेक्षा आहे. अपेक्षा काही अपेक्षा नाही की या ठिकाणी कुठे ॲडमिशन नाही किंवा कुठल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेतो त्यांच्याकडे फी घेतो असा विषय नाही आहे. जे काही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे ती व्यवस्था फक्त शेतकऱ्यांकरता शेतकऱ्यांना नजरेसमोर ठेवून या ठिकाणची व्यवस्था केलेली आहे. पण त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे आणि शेतकरी घेत आहेत. आतापर्यंत जवळजवळ 1,500पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आमच्या लोकांनी प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी केलं, प्रशिक्षण दिलं, प्रात्यक्षिकं त्या ठिकाणी केली आणि अशा प्रकारचे प्रात्यक्षिकं केल्यावर अनेकांना फायदासुद्धा झाला. काही लोकांनी त्यातून आपले छोटे छोटे उद्योग स्थापनसुद्धा केलेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे महिन्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं. गांडूळ खताचं तुम्हीच सांगितलं की आता आपले पाहिले गांडूळ खताचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी KVKने या ठिकाणी तयार केले आणि 16 रुपये किलोप्रमाणे शेणखत जर आपल्याकडे असेल त्या शेणखतामध्ये आपण गांडूळ खत जर निर्मिती केली तर साहेबांनी सांगितलं या ठिकाणी आपल्या व्हाईस चान्सलर साहेबांनी की या ठिकाणी आपलं 16 रुपये किमतीनं त्या ठिकाणी निर्माण केलेलं गांडूळ खतसुद्धा जाऊ शकतं. म्हणून आपल्या शेतामध्ये आपण चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्याच्यामध्ये निर्माण करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण या KVKकडे पाहिलं पाहिजे. काय आपल्याला आवश्यकता आहेत, काय हे आहेत ते आपण एक फोन जरी केलात, कारण सगळ्यांचे फोन जवळजवळ 5-6 हजार नंबर आमच्याकडे तसे आहेत. त्यांनी तशा पद्धतीनं नंबर त्या ठिकाणी देणं आणि नंबर दिल्यानंतर त्यांनी लहान लहान गोष्टी तुम्ही विचारल्या तरी चालेल, परंतु त्याकरता सतर्क आहे. कारण मी सर्वांना सांगितलं की आपण काही फक्त 8 तास 4 तास 5-7 ऑफिसमध्ये येऊन काम करायचं नाही आहे. आपल्याला 24 तासामध्ये कधी शेतकऱ्यांनी फोन आला की माझ्या शेतामध्ये असा रोग आला मी काय करावं, की माझ्या शेतामध्ये अशा प्रकारचं आता या उन्हाळ्यामध्ये काय लावावं किंवा नंतर खरीपमध्ये काय लावावं, त्या ठिकाणी रब्बी पिकं कोणतं घ्यावं यासाठी आणि या ठिकाणी प्रयोग केले. रोपंसुद्धा आपण तयार त्या पद्धतीने करायला सांगितले की ऊसाचे रोपंसुद्धा तुम्ही करा. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाखो ऊसाचे रोपं करूनसुद्धा शेतकऱ्यांना आपण दिली. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 16,000 शेतकऱ्यांना, ज्यामध्ये महिला असेल, शेतकरी पुरुष असेल, त्या सगळ्यांना प्रशिक्षण दिलं. आतापर्यंत 16,000 लोकांना प्रशिक्षण दिलं. मी तर असं म्हणेल सगळ्यांनी प्रशिक्षण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या क्षेत्राखाली. परंतु त्याकरता आपल्याला जसं या ठिकाणी व्हाईस चान्सलर साहेबांनी, गडाख साहेबांनी आपल्याला सांगितलं की बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आम्हाला आधुनिकतेचं शेतीविषयीचं ज्ञान आम्ही घेण्याकरता कमी पडतो आणि आमच्याकडे उपलब्धसुद्धा कमी आहे.
परंतु या KVKच्या माध्यमातून जे काही उणीव त्यामधली आहेत ते पूर्ण करण्याकरता आपण पुढे सरसावलं पाहिजेत, केलं पाहिजे. कारण बऱ्याच शेतकरी असे मी पाहतोय यांनी स्वतःच्या शेतावर अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयोग केलेले आहेत, चांगलं उत्पन्न ते काढतायत. आता गडाख साहेबांनी महत्त्वाचं सांगितलं की एक एक गाव आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतलं होतं आणि एक एक गाव त्या ठिकाणी घेतल्यावर त्याचं उत्पन्न जे आहे सुरुवातीच्या काळामध्ये जे उत्पन्न होतं त्यापेक्षा तिप्पट उत्पन्न झालं. म्हणजे एका गावाचं जर त्या ठिकाणी आर्थिक त्या ठिकाणी व्यवस्थितपणे नियोजन केलं तर उत्पन्न तिप्पट जर वाढू शकत असेल तर आता त्यांनी सांगितलं की प्रत्येक तालुक्याला एक एक गाव तसं निवडायचं. मी तर आपल्याला सर सांगेल एका तालुक्यात एक नाही, आम्हाला 10-10 गाव असे द्या. आमच्याकडे अत्यंत कर्तबगार अशा प्रकारचे शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहेत की त्या ठिकाणी ते पूर्ण गावापर्यंत सारखेपणा जे काही आपण म्हणताय की त्या ठिकाणी पिकं असली पाहिजे किंवा ज्या गोष्टी गरजेच्या असल्या पाहिजेत असे मजबूत असे की त्यांचे विचारावरही सांगड आहे, त्या ठिकाणी ज्ञानही आहे आणि ते संपूर्ण गावामधल्या शेतकऱ्यांना समजावून देऊ शकतात की आम्ही अशा प्रकारचं हे केलं तर आमचं उत्पन्न वाढू शकतं. आणि त्यांना सहकार्य करणारे सुज्ञ अशा प्रकारचे शेतकरीसुद्धा आहेत. म्हणजे ही संख्या थोडी थोडी न वाढता थोडी जर आणखी वेगाने आपण वाढवली तर जे काही आज गावामध्ये त्या ठिकाणी उणीव दिसत आहेत की कुठलंही नियोजन करत असताना सगळ्यात पहिले आपण त्या ठिकाणी प्लॅनिंग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. सगळ्याचं सहकार्य आवश्यक असतं. नवीन तंत्रज्ञान काय आहे, नव्या पद्धतीनं कुठल्या पद्धतीने लागवड केल्यामुळं, कुठलं बियाणं वापरल्यामुळं, कशा पद्धतीनं संगोपन त्या झाडाचं त्या केल्यानंतर आपल्याला कसं उत्पन्न मिळतं या संदर्भामध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो. परंतु गडाख साहेब आमचा प्रॉब्लेम असा आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त काही करण्याची गरज पडत नाही. कारण साखर कारखाने एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की ऊसाची लागवड आहे. जरी त्या ठिकाणी पाणी पडत नसेल तर मोठमोठी धरणं आहे, जागोजागी त्या ठिकाणी बंधारे बांधण्यात आली, धरणं बांधण्यात आली. त्याच्यामुळे गावामध्ये इरिगेशन त्या ठिकाणी होत आहे, त्याच्यातून चांगलं उत्पन्न काढतायत. आमच्या इथं प्रॉब्लेम तोच आहे की सिंचनाच्या बाबतीमध्ये लोकांना फार मोठा हे नाही आहे की धरण झालं पाहिजे, धरणातलं पाणी घेतलं पाहिजे, धरण आपल्याकडे आलंच पाहिजे. मी कधी आमच्या विदर्भामध्ये एखादं धरण करू नका म्हणून मोर्चे निघताना पाहिलं की गावाचे पैसे मिळाले नाही, पुनर्वसन करण्याकरता ते दिले पाहिजेत म्हणून मोर्चे निघाले. परंतु एखादं धरण होत असताना कॅनल आमच्या गावावरून गेला पाहिजे याकरता मोर्चे निघालंच एकही उदाहरण माझ्या समोरचं नाही. म्हणजे ही थोडी उणीव आहे. कारण पाण्यामधूनच सगळ्या गोष्टी होऊ शकतं याची जाणीव पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. कारण ते दुष्काळी भाग आहे. दुष्काळी भाग असल्यामुळे त्यांना जीवाच्या आकाताने पाणी निर्माण केल्याशिवाय, पाणी शेतामध्ये टाकल्याशिवाय, त्याच्यामधून उत्पन्न काढल्याशिवाय, ते मार्केटपर्यंत घेऊन गेल्याशिवाय त्यांना भविष्यच नाही आहे. मोठ्या समाजामध्ये आज नाही, परंतु पश्चिम महाराष्ट्रामधले जी लोक आहेत शेतकरी ते विदर्भामध्ये सुद्धा आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणचे शेतकरी इतर भागामध्ये निघून गेलेले आहेत. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज त्या ठिकाणी शेतकरी इतर भागाचे जायला पाहतात. इतर सुद्धा त्यांना दुधाचा व्यवसाय असेल, मेंढीपाळ असेल, कुक्कुटपालनाचा विषय असेल की वेगवेगळ्या प्रकारचे ते उद्योग करून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्या शेतीचं एक आर्थिक व्यवहार त्यांनी तशा प्रकारचे वाढवलेले आहेत. आपल्याला सुद्धा या पद्धतीत वाढवावं लागेल. आपण सुद्धा KVKवर या ठिकाणी येऊन चर्चा करा. कुठे काय मिळतंय, कुठे बकऱ्या चांगल्या मिळत आहेत, कुठं कोंबड्या चांगल्या मिळत आहेत, कुठं मार्केट चांगलं आहे, याच्याबद्दलची चर्चा करा. त्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रशिक्षण आम्ही ठेवू. मी PKV आपले या ठिकाणी गडाख साहेबांना सांगेल की आम्हाला असे काही प्रशिक्षण द्या की एखाद्या वेळेला कुक्कुटपालनाच्या संदर्भामधलेच आम्हाला प्रशिक्षण देणार तुमची जी काही यंत्रणा असेल, आमचे लोक आहेतच. परंतु तुमचे त्या ठिकाणचे जे शास्त्रज्ञ असेल, आमचे शास्त्रज्ञ असे करून एक दिवस एक वर्ग, वेगवेगळे वर्ग त्या ठिकाणी घेतल्या गेली पाहिजेत. ते कॉर्डिनेशन जर PKV आणि KVKचं व्यवस्थित ठेवलं तर मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे फायदा KVKच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या भागाचा मिळू शकतो. आता प्रत्येक शेतकरी समजदार म्हणजे चांगल्या प्रकारे झालेले आहेत. ज्यांच्याकडे पाणी आहे, ज्यांच्याकडे जमीन आहे, ते चांगल्या प्रकारे उत्पन्न काढायला लागलेले आहे. आता पहिल्यासारखं असं नाही राहिलं की त्या ठिकाणी पाणी आहे, उत्पन्न काढत नाही. किंवा शेतकऱ्यांना आता आळशी आहेत. नेहमी विदर्भाच्या शेतकऱ्याबद्दल
तुमच्या पश्चिम महाराष्ट्र शेतकरी बोलून जातात की विदर्भातले शेतकरी आळशी आहे. आता तसं नाही राहिलं. तुम्ही बोलू काही ना काहीतरी प्रमाणामध्ये त्यामध्ये सुधारणा झालेली आहे. परंतु आता जे काही आपल्याला टाकावं लागेल त्याच्यामध्ये जे काही मदत, काही गोष्टीत आम्ही नाईलाज आहे, ते काही आजच्या व्यासपीठाचा विषय नाही आहे. परंतु जे काही भाव आहेत ते कशा पद्धतीनं त्याचा मार पडतं आहे शेतकऱ्यांवर, की ते मार्केट नाही आहे, मार्केट मिळत नाही, खाजगी व्यापारी बेभाव भावाने त्या ठिकाणी विकत घेतात. ज्या वेळेला उत्पन्न जास्त होतं, गव्हाचं उत्पन्न चांगलं झालं तर गव्हाचे भाव पुढे जायला तयारच नाहीत आणि घेणारे कोणी आता शासनाकडने घेत नाहीत. तसंच कापसात असेल, काही असेल. म्हणून एक गोष्ट मला असं वाटतं की PKVच्या माध्यमातून किंवा विद्यापीठांच्या माध्यमातूनच हे जे भाव काढल्या जातं त्याच्यामध्ये काही संबंध विद्यापीठाचा सुद्धा येतो. सेंट्रल गव्हर्नमेंट ज्यावेळेला दरवर्षी भाव काढतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये एकच आमचं म्हणणं आहे की जसं आज भारतामध्ये जे महत्त्वाचं पीक गहू आणि तांदूळ आहे हे हरियाणामध्ये वाटेल तेवढं पैतात. एकरी त्या 40-50 क्विंटल या सगळ्या गोष्टी घेतात ते. आणि हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशचा काही भाग या भागामध्ये जे तांदूळ आणि गहू होतं त्यांचं 100% पर्चेसिंग केंद्र सरकार करतं. कायद्यानं करावं लागतं. MSPच्या संदर्भामध्ये आता जे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं, 700 शेतकरी पंजाबची त्याच्यामध्ये दगावली. त्याचं कारणच हे की त्यांचा जर MSP चालला गेला तर ते विकायला लागतील अशा प्रकारे त्यांची अवस्था आहे. गहू घरात पडलेला राहील, तांदूळ घरात पडलेला राहील, कोणीच घेणार नाही. कारण कायदा असा आहे की त्यांचा माल हा 100% घेतला पाहिजे. पण विदर्भामधला कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल हे फक्त पर्चेसिंगचे 25%चेच अधिकार आहे नाफेडला. त्या 25%पेक्षा जास्त त्यांना खरेदी करायचं असलं तर केंद्र सरकारकडे पाहावं लागतं. कॅबिनेटची मीटिंग घेऊन त्यामध्ये पास झालं पाहिजे. आणि कॅबिनेट जर मंजूर नाही केलं तर मात्र मग सगळे केंद्र ते बंद करून टाकतात. मग राज्य शासनावर प्रेशर येते आणि राज्य शासन मोठ्या मुश्किलनं सुरू करतात तर पैसेच देत नाही. दिले तरी मग बारदाना नाही, हे नाही, ते नाही, अनेक कारणं सोडून त्याचे खरेदीच करत नाही. मग कुठले तरी व्यापारी ते खरेदी करतात नाही त्या भावाने. त्यामुळं स्थैर्य हे भावाच्या संदर्भामधलंही नाही आहे. आणि ह्या संपूर्ण किमान मी त्या ठिकाणी चर्चा केली होती वरच्या स्तरावर आमचे ज्यावेळेला CWC असते त्यामध्ये की तो एक विषय असा ठेवा की आपल्याला MSP बंद करू नका हे बरोबर आहे. परंतु MSP किमान 100% प्रत्येक भागामधल्या एका उत्पादनाला तरी लावली पाहिजे. कापूस जरी 100% परचेस गव्हर्नमेंटनं करायचं ठरवलं तर किमान आमचा एक आधार मिळेल की आम्हाला काही ना काहीतरी केंद्र सरकारकडनं फार मोठा आधार आहे. परंतु कुठलाच माल केंद्र सरकार खरेदी करत नसेल आणि व्यापाऱ्याच्या भरोश्यावर सगळं सोडत असेल तर फार मोठी पिळवणूक शेतकऱ्यांची विदर्भामधल्या विशेषतः या भागामधल्या कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग किंवा हरभरा काढणाऱ्या या भागातल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होत असल्याचं चित्र आहे. म्हणून या माध्यमातून जर KVKच्या आपल्या PKVच्या माध्यमातून आपण जर हा विषय वरपर्यंत पोहोचू शकला तर मला असं वाटते की बऱ्याचशा अंशी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे त्याच्यामधून मदत होऊ शकेल. आणि प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगितलंच की आम्हाला मदत करा. वेगवेगळे ट्रेनिंग कॅम्प आम्ही घेऊ. त्यामुळे एक विषय घेऊन आपले तज्ज्ञ फार मोठे तज्ज्ञ आहेत आपल्यासुद्धा PKVला. त्यांचा जर आम्हाला लाभ मिळाला तर आमच्या भागातील शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ शकू. आणि अटारी साहेबांना सुद्धा आमचे विनंती आहे की त्यांनी जे आमचे प्रपोजल थांबलेले आहेत, काही भरतीचे आहेत, काही त्या ठिकाणी 2-3 प्रपोजल आणखी काही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवून त्यांचं या ठिकाणी रेडिओ केंद्र या ठिकाणी दिलं. आपण बऱ्याचशा गोष्टी दिल्या पण आणखी बऱ्याचशा विषय आपको देना पड़ेगा यहाँ पे क्योंकि एक सुसाइड ज़्यादा से ज़्यादा हमारे यवतमाल डिस्ट्रिक्ट में होते हैं किसानों के. ये अगर बंद करना है तो जो ज़रूरी है उसके लिए आपकी मदद हमें चाहिए. वो मदद देंगे, हमें 100% भरोसा है क्योंकि यहाँ पे आप आए हैं. एक जो आपसे बातचीत हुई, आपने देखा कि भाई ये KVK को हमको डेवलप करना चाहिए. अगर ये KVK डेवलप होगा तो यहाँ का किसान उसको फ़ायदा उठाएगा. ये जो आपके मन में है, मेरे मन में यही है कि किसानों के बारे में एक अलग से सोच सभी ने रखनी चाहिए. और ये अगर हम रखते हैं, आगे बढ़ते हैं तो किसान का भला होगा. नहीं तो बहुत सारी बातें हैं, ये करो वो करो, बाकी इससे भला होने वाला नहीं है.
किसान खुद ही भला कर सकता है, लेकिन उनको जो मदद की ज़रूरत है वो मदद करना चाहिए। क्योंकि आपके पास है, अपने साथ है। इतना ही मैं आज सभी मेरे किसान भाइयों को यह बताना चाहूँगा। आप यहाँ पर आए सुब्रत साहब, आप वेस्टर्न बंगाल में वहाँ पे तो आप थे, वहाँ से बिल्कुल ये डिफरेंट एरिया है, लेकिन फिर भी आप बड़े अच्छे तरीके से आप जो जिस तरीके से आपने स्टडी किया है इस क्षेत्र में क्या होना चाहिए, क्या करना चाहिए, उससे हमें बहुत संतोष मिला है, हमें बहुत खुशी हुई है। और आप वहाँ से पुणे से आए, बड़े हमारे साथ राजवीर सिंह साहब नहीं आए, लेकिन उन्होंने मुझसे फ़ोन पर बात की कि उनको आज कैबिनेट थी, मतलब उसमें ही जाना था, क्योंकि बहुत बड़े कुछ सेशन चल रहा है वहाँ पे पार्लियामेंट का, जिसमें हमारे तीनों एमपी ने भी मुझे आने का ही दिया था कि हम ज़रूर आएंगे। लेकिन डेट 16 के राजवीर साहब को यही डेट चलती थी, इसलिए ये डेट को हमने 16 को रखा। और उसी वक्त पार्लियामेंट में बहुत ही बड़ी चर्चा होने जा रही थी, इसलिए तीनों एमपी हमारे नहीं आ सके, लेकिन उन्होंने जो संदेश बढ़ के बताया उसके लिए मैं उनका भी ऋणी हूँ। और इसमें जो सहयोग सबसे मिला है, हमारे जो अलग अलग क्षेत्र में काम करने वाले एग्रीकल्चर के जो अधिकारी है, जिले के अधिकारी, हमारा जिलाधिकारी है या बाकी सभी लोग हैं, उनका सभी को सहकार्य मिलते रहता है। इसी तरीके से हाथ में हाथ डालकर हम किसानों के लिए, फ़ायदे के लिए सब कुछ करेंगे, क्योंकि बहुत सारे किसान ये चाहते हैं कि हमारे इसमें नए तकनीक से हमारी खेती होनी चाहिए। तो उसके लिए जो जो ज़रूरी है आगे आपके साथ भी बैठकर हम चर्चा करेंगे। दिल्ली से भी साहब को ऊपर बताएंगे हमको ये चाहिए। इस तरीके का अगर इसका सॉइल का टेस्टिंग का भी अब किस तरीके से करना है, क्योंकि स्टेट गवर्नमेंट ने बंद कर दिया है, तभी सेंट्रल गवर्नमेंट की तो इसको स्कीम में हम डाल सकते क्या, वो देखना पड़ेगा। हमारे यहाँ पे गांडूल करो, हमारे यहाँ पे नए अगर किसानों को खेती में फार्मिंग करने के लिए बहुत महंगी दवा लेना पड़ता है, उसमें दवा तैयार करने के लिए कोई इस तरीके से किसी को लाइसेंस वगैरह दे सकते हैं, तो वो भी आपकी तरफ से अगर सिफारिश होती है, कुछ केवीके के पास है, तो यहाँ पर भी हमको मिलती है, तब कम दाम में किसानों को वो दवा दे सकेंगे। इसलिए बहुत सारी बातें तो आगे हम करेंगे। आज उद्घाटन यहाँ पे बिल्डिंग का हुआ, 1-1.5 साल से वैसा ही बिल्डिंग बन गई थी, लेकिन उद्घाटन नहीं हो रहा था। लेकिन आज हमको खुशी है कि यहाँ पे सभी आपकी उपस्थिति में आज उद्घाटन यहाँ पे हुआ। मैं आपको सबको धन्यवाद देता हूँ। और जे आमचे सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना सुद्धा मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आपल्याला बराच वेळ झाला, खरं तर 9:15 इतका वेळपर्यंत व्हायला नको होता, परंतु आपण सुद्धा शांततेने ऐकलं, म्हणजे एवढ्या शांततेनं बसून, कारण शेतीबद्दलचा जे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपुलकी आहे, शेतीबद्दलचं जे प्रेम आहे त्याच्यातून व्यक्त होतं की आपल्याला आज कृषी विद्यापीठाचे कुलगुरू या ठिकाणी व्हाईस चान्सलर आलेले आहेत, अटारीचे प्रमुख आपले जवळजवळ अशा प्रकारच्या 80-100 अटारी ज्यांच्या अधिकारात आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। हे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, आम्हाला सहकार्य केलं। परत मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। आपले सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। ज्यांचं सहकार्य खरं स्टॉल लावले त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की चांगल्या प्रकारे आपण एक वस्तू त्या ठिकाणी निर्माण केली आणि सगळ्यांनी सांगितलं की केविकेच्या आधाराने आम्ही एक सगळं करू शकलो, त्याचा एक वेगळा आनंद आमच्या मनामध्ये आहे। सर्वांना शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद। जय हिंद। या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर नंदकिशोर हिरवे सर यांनी केलं आणि कार्यक्रमाची सांगता झाली।